नमस्कार मित्रांनो, आज आपण आरआरबी ऑफिस असिस्टंट टेस्ट नंबर 1 सुरू करणार आहोत. आपल्याला 40 क्वेश्चन्स आहे, 20 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचं. म्हणजे ओव्हरऑल इथं स्पीड आणि अॅक्युरेसी दमदार असणं गरजेचे आहे. आजच्या या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला लक्षात येईल की अॅक्युरेसी किती महत्वाची आणि स्पीड कशी मेंटेन ठेवायची. तर पहिली जी टेस्ट आहे त्याला आपण सुरू करूया. पहिल्या टेस्टमधले जे काही क्वेश्चन्स असतील आपण घेणार आहोत सेक्शनल टेस्ट, ज्यामध्ये पहिले आपण कॉन्ट घेणार आहोत न्यूमेरिकल एबिलिटी. तर आजच्या या सेशनमध्ये काय काय आपल्याला करायचं आहे, कशा पद्धतीने जायचं, 1 बाय 1 सांगतो. चला, तर पहिला आपल्याला दिसत आहे अरिथमॅटिकचे क्वेश्चन्स आहे. सेकंड जे आहे अरिथमॅटिक, थर्ड अरिथमॅटिक. चला ठीक आहे, पुढे नंबर सिरीज दिसत आहे. चला ठीक आहे, म्हणजे 6 पासून नंबर सिरीज आहे. लगेच आपण सुरू करूया. कसं उडवायचं तुम्हाला एकदा आयडिया देतो, जेणेकरून क्लिअर होईल. आता इथे बघा, डिफरन्स 7चा दिसतोय, 19 दिसतोय. या ठिकाणी डिफरन्स जर पाहिलं, हा 35 दिसतोय. 7, 19, 35. 7, 19, 35. 7 त्रिक 21, -2, 19, 2, 38, -3. 3 ने मल्टिप्लाय 2 ने. आता इथं 1 ने मल्टिप्लाय केलं तर गॅप एवढा मोठा नाही येणार. जर मी म्हटलं 35 एका 35 आणि -4 जर 31 यामध्ये ऍड केलं तर उत्तर 107 पाहिजे. ऑप्शन मध्ये 107 ऑप्शन मध्ये आहे का? कुठे नाहीये. चला ठीक आहे, याला आपण नंतर उडवूया. पुढचा प्रश्नाकडे चलूया आपण. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चन मध्ये काय म्हणण्यात आलंय पहा. 2, 13, 67 संख्या एकदम अचानक मोठी चालली म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. चला डेफिनेटली इथं बघा, 13 5 65 प्लस 2. 5 ने मल्टिप्लाय केलंय, 2 ऍड केलं. 6 2 12 प्लस 1. याला 4 ने मल्टिप्लाय केलंय आणि 3 ऍड केलेलं आहे. व्हेरी गुड. 3 ने मल्टिप्लाय करून 2 ऍड केलेलं आहे 4 ने. आता याला 5 ने मल्टिप्लाय करूया. 5 ने जर मल्टिप्लाय केलं, हे तर 7 5 85 आणि इथं 5 जर ऍड केलं, ठीक आहे, इथं मल्टिप्लाय बाय 6 5 4 3. आता 2 ने मल्टिप्लाय करायचं. इथं मला 34 दिसतंय. 1 2 3 4 ऍड केलं तर शेवटी मला 1634 प्लस 4 1638. 1638 1 ऍड 2 ऍड 3 4 इथं 5 ऍड करायचं आहे. सॉरी, 5 जर ऍड केलं तर 1639. चलो ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. पुढच्या क्वेश्चन कडे चलतोय. पुढे आम्हाला काय दिसत आहे? 4 12 48 240 डायरेक्ट पट्टीमध्ये 3 पट 4 पट 5 पट 6 पट. आता जर 7 पट केलं, 7 चोक 28, शेवटी 80 पाहिजे. शेवटी 80 कुठं आहे? शेवटी 80 फक्त इथंच दिसतंय. यानंतरच्या ऑप्शन मध्ये 80 आहे का? नाहीये. चलो ठीक आहे, 7 नेक्स्ट. पुढे चलूया. इथं बघितलं, डिफरन्स घेऊन बघूया. 135 आणि 113चा डिफरन्स हा आपल्याला 22 दिसतोय. यानंतरचा डिफरन्स जर पाहिला 20 दिसतोय. यानंतरचा डिफरन्स जर बघितला 18 आहे. यानंतर 16 आहे. आता मला डिफरन्स किती पाहिजे? 14 किंवा 16 पाहिजे. सॉरी बघा, 20 डिफरन्स, 22 20 18 16 आणि आता 14. जर यामधून मी 14 मायनस केलं, युनिट प्लेसला मला 5 पाहिजे. युनिट प्लेसला 5 कुठं दिसतंय का? एकदा चेक करा. नाहीये. आहे 45. यस, 45 हे आपला राईट आन्सर आहे. नेक्स्ट चला पुढे. आता इथे जर बघितलं, या ठिकाणी आम्हाला दिसतं 19 36 55 78 107. 19 आणि 36 डिफरन्स जर बघितलं, 19 2 38 हे आपल्याला 17 दिसतंय. या दोघांचा डिफरन्स काढूया. हे मला 19 दिसतंय. प्राईम नंबर आहे का बघा बरं. या दोघांचा डिफरन्स पहा, हा 23 दिसतोय. यानंतरचा डिफरन्स 29 दिसतोय. आताचा डिफरन्स 31 पाहिजे. 7 मध्ये 1 मिळवल्यावर युनिट प्लेसला 8 128 आणि हे 138 यायला पाहिजे. चला ठीक आहे, विषय संपला. चलो नेक्स्ट क्वेश्चन. आता DI दिसतोय. DI ला आपण थोडंसं नंतर हँडल करूया. चला पुढे चलूया. आपल्याला इथं दिसतंय. आता पहा, आरआरबी असिस्टंट मध्ये तुम्हाला युनिट प्लेसचा जेवढा जास्त फायदा घेता येईल तेवढा घ्यायचा. इथे युनिट प्लेस सगळ्यांचा सेम नाहीये. चलो ठीक आहे, मग डिजिटल रूट मेथडने जाता येतं का बघूया. याचा डिजिटल रूट मला 8 येतोय. याचा मला 3 येत आहे. 8 24 म्हणजे 6 येत आहे. हे 6 येत आहे. 6 2 12 12 म्हणजे किती येत आहे? आपल्याला 3 येत आहे. प्लस 5 आणि 2 7 आणि 1 8 8 1 8. डिजिटल रूट 8 असला पाहिजे. 8 याचा आहे का? नाहीये. याचा आहे का? नाहीये. याचा आहे का? हो, याचा आहे. याचा नाहीये. म्हणजे ऑप्शन कोणतं पाहिजे? ऑप्शन सी पाहिजे. खालचं कोणतं आहे? याचा सुद्धा 8 येत नाही. चलो ठीक आहे, 7 नेक्स्ट. पूर्ण सॉल्व्ह करत बसायचं नाही मित्रांनो. सगळ्यात मोठं हे सांगतो तुम्हाला. आता इथे बघा, इथे जर पाहिलं प्रत्येकाचं युनिट प्लेस पहा वेगवेगळा आहे. तर युनिट प्लेसचा मला फायदा घेता येईल. हो सर, डेफिनेटली घेता येईल. मग आता जर पाहिलं 75% म्हणजे याच्या युनिट प्लेसला 5 येणार आहे 45 म्हटल्यावर. प्लस x²
आता 31 ने याला डिवाइड केलं तर याच्या युनिट प्लेसला 7 येत आहे, 7 आणि 7 4 येत आहे. एक्स स्क्वेअर म्हणजे शेवटी मला 9 दिसत आहे. कोणाचा स्क्वेअर केला 9 दिसतं, एक तर 17 बरोबर आहे, किंवा एकचं तर नाहीच आहे म्हणजे 17 एकमेव ऑप्शन आहे. ऑप्शन एकमेव युनिट प्लेसने उडवायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. पुढच्या प्रश्नामध्ये काय दिसतंय, चला हे प्रत्येकाचे इथं युनिट प्लेस वेगवेगळे नाहीये. चला हे पण याला करून बघूया. 48 आहे, 32 432 432 मायनस x/12 इज इक्वल टू हा कोणाचा आहे 33 33 गुणिले 11 3 6 3. याला जर तुम्ही सबट्रॅक्ट केलं हे 2 3 4 याला जर आपण सबट्रॅक्ट केलं 432 मधून याला सबट्रॅक्ट करूया 3 6 3. चलो हे तर 9 1 6 69 69ला जर 12 ने मल्टिप्लाय केलं 12 9 108 10 12 72 हे किती येत आहे 828. चलो हाही सॉल्व्ह केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे चलूया. पुढच्या प्रश्नामध्ये आम्हाला काय म्हटलं, युनिट प्लेस सगळ्यांचा वेगवेगळा नाहीये. चला ठीक आहे, हरकत नाही, काही ठिकाणी सेम आहे. मग आता याला मी कशाने सॉल्व्ह करू शकतो. 45चे डबल जर केलं तर हे 90 येत आहे. याला 7 म्हणा, याला 17 म्हणा, 17 7 119 बरोबर आहे, इज इक्वल टू हा 19x असं म्हणता येईल. जर मी इथं ऍड केलं ते 209 19 डिवाइड केलं तर 11 येत आहे बघा. ऑप्शन ए राईट आन्सर आहे. पूर्ण कॅल्क्युलेशन करू नका, तोंडी पण उडत चला. चला पुढे काय म्हणण्यात आलं, 30% ऑफ. इथे पहा युनिट प्लेस सगळ्यांचा सेम आहे. सॉल्व्ह करूया. डिजिटल मेथडने गेलं तरी चालेल. चला एक हा कोणाचा आहे, हा 46चा आहे. ठीक आहे, हा 8 आणि 5 13 13 म्हणजे 4 हे मला भेटतंय 3 4 3 12 12 म्हणजे इथं 3 हा 1 येत आहे 9 6 1 6 इथं मला भेटतंय. इथे मला 6 आणि 4 10 नाही इथे गडबड होते इथे गडबड होते इथे गडबड होते. चला ठीक आहे, याला दुसऱ्या वेळेने बघूया. 30% 8 3 24 हे तर 2 5 3 15 2 17 प्लस 37 जर डिव्हिजन केलं 37च्या 4 पट 5 पट जर केलं नाही जमणार. 37च्या 4 पट एक येत आहे आणि शेवटी 4 आहे. 7च्या वाड्यात 4 7 सकून 7 8 56 7 9 63 7 दुने 14 याला 42 म्हणता येईल. इज इक्वल टू एक्स प्लस इथे आपल्याला माहिती आहे हा 46चा आहे. याची जर केलं हे आपल्याला भेटत आहे 216 मधून जर मी 46 मायनस केलं तर आपल्याला उत्तर 170 भेटत आहे. 170 ऑप्शन हे आपलं राईट आन्सर आहे. चला पुढे चलतोय. आता इथे यालाही सॉल्व्ह करूया. इथं आपल्याला कोणती बेस मेथड वाटते का बघा. युनिट प्लेस सगळ्यांचा वेगवेगळा आहे. 35 12 12 म्हणजे 70 आणि हे तर 60 आपल्या युनिट प्लेसला इथं 2 येत आहे. यानंतर याला 30 म्हणा, याला आपण 1300 म्हणूया. 13 युनिट प्लेसला इथं 0 येत आहे आणि 15 9 135 म्हणजे शेवटी 7 पाहिजे. 7 एकाच ठिकाणी आहे, 7 एकाच ठिकाणी आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. पुढे काय म्हणण्यात आलंय बघूया. इथे जर बघितलं 70 7 8 56 युनिट प्लेस बऱ्यापैकी वेगवेगळा आहे. 7 8 56 6 येत आहे. यानंतर हे 0 येत आहे आणि या ठिकाणी सुद्धा 0 येत आहे म्हणजे युनिट प्लेसला 6. युनिट प्लेसला 6 अजून कुठे आहे का, नाही एकाच ठिकाणी आहे. ओके ग्रेट, चलो आगे चलेंगे. आता पुढं काय म्हणण्यात आलं पहा. या ठिकाणी 529 इथं युनिट प्लेस सगळ्यांचा सेम आहे का डिफरंट आहे. युनिट प्लेसकडे फोकस करा. युनिट प्लेस डिफरंट आहे. ठीक आहे ठीक आहे, युनिट प्लेस डिफरंट आहे. डायरेक्ट युनिट प्लेसने सॉल्व्ह करता येत आहे. पहा मग हा 23 आहे, हे युनिट प्लेसला इथं 5 येत आहे. प्लस याला जर तुम्ही 40 म्हटलं आणि याला तुम्ही 270 म्हटलं 728 इथं 8 येत आहे. इज इक्वल टू एक्स. याला आपण म्हणू शकतो 30 आणि याला म्हणू शकता तुम्ही डबल केलं याची हाफ करा 90. इथे आपल्याला 7 भेटत आहे. इथे आपल्याला 1 भेटतं. 5 आणि 1 6 युनिट प्लेसला 6 पाहिजे. 6 इथंच दिसत आहे. चलो 7 नेक्स्ट. पुढचा प्रश्न. ठीक आहे, आता लक्षात आलं असेल नेमकं कसं सॉल्व्ह करायचं आहे. आता इथे पहा 64 126 64 डिवाइड बाय 126 इंटू 315 डिवाइडेड बाय 16 इंटू एक्स इज इक्वल टू 40%. 15 चौक 60 इथे आपल्याला 60 येणार आहे. हे आम्हाला येतं 16 चौक 64. 4ने याला जर भाग दिला 4ने भागने जात 2ने भाग द्या हे तर 2 हे तर आपल्याला 61 61च्या हे आम्हाला 5 पट दिसत आहे. 5 दुने 10 0 कटलं युनिट आपलं 6 आलं पाहिजे. उत्तर आपलं 6 आलं पाहिजे. 7 नेक्स्ट. चलो आगे चलेंगे. आता इथे बघूया. याला जर सॉल्व्ह केलं इथं 13 आहे. हा 13ने भाग जाणारी संख्या जवळपास याच्या 113 किंवा 117 117 13 9 117 याला 9 म्हणूया. प्लस याला म्हणता येईल आपल्याला 320 डिवाइड बाय 100 म्हणजे 32 बाय 10x असं म्हटलं तरी चालेल. चला हे 3 पट करा. याच्या 3 पट येतं 393. हा प्लस इकडून मायनस होणार आहे म्हणजे आम्हाला येत आहे 384. ओके इंटू 10 डिवाइड बाय 32. 32 एक 32 आणि 32 दुने 64 120 उत्तर पाहिजे.
120 इज द फायनल आन्सर. चलो नेक्स्ट. पुढे इथे चेक करा, एक एक डिजिट आन्सर आहे. चला याला सॉल्व्ह करता येईल. 28 8 प्लस 396 डिवायडेड बाय 18 प्लस एक्स इज इक्वल टू 216. येथे आम्हाला 18 दुने 36, 18 दुने 36, इथून आम्हाला काय करायचं आहे, 25 मायनस करायचं आहे. 25 मायनस करायचं आहे. इथं गुणाकार आहे, इथं गुणाकार आहे. 8 चौक 32, 3 हे तर 192, 192 इथं 4 4 4. ठीक आहे, बरोबर आहे. 18 दुने 36, 18 दुने 36, हे तर 22 येत आहे. जर इथं केलंय 8 दुने 16 आणि 3 92, बरोबर आहे. हे 22 जर मी इथे ऍड केलं तर हे आपलं किती 214, आणि 214 आणि हे आपल्याला युनिट 2 येत आहे, 2 येत आहे, 2 येत आहे. चलो 7 नेक्स्ट. पुढच्या क्वेश्चन कडे चालतोय. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हणण्यात आलं होतं, 3/2 इंटू 8/128 इंटू 640/12. चला चेक करूया. 3 ने त्याला भाग दिला, 3 चौक 12, हे 4 दुने 8 आणि 8 कट होतं. याच्या हे 5 पट दिसत आहे, 5 ऑप्शन मध्ये आहे. चलो आगे चलो आगे चलो. चला इथे बघूया, युनिट प्लेसने खेळता येईल का? हो खेळता येईल. 35 याला म्हणूया 70, याला म्हणूया 12, 7 दुने 14, इथं 4 येत आहे, प्लस इथं येणार आहे 170, इथं येणार आहे आम्हाला 160, सायन्स येतं 42, इथं 2 येत आहे, मायनस एक्स इज इक्वल टू इथं 0 आहे. इकडे येऊ द्या, युनिट प्लेसला 6 पाहिजे. ऑप्शन ए हे राईट आन्सर आहे. चलो नेक्स्ट. आता पुढच्या या प्रश्नामध्ये आम्हाला काही वेगळं दिसतंय का? हो सर, हे आम्हाला कमर्शियल दिसत आहे. चला ठीक आहे, पुढे 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 कमर्शियल कमर्शियल कमर्शियल. चला ठीक आहे, आता आपण पहिल्यापासून येऊया. या क्वेश्चनला नंतर पाहूया. DI होता, एक DI होता, DI. यस, या DI ला सॉल्व्ह करूया. आता इथे जर बघितलं, इथे लिहिलं तर गिव्हन बाय शो द पर्सेंटेज डिस्ट्रीब्युशन नंबर ऑफ द IT एम्प्लॉईज 5 डिफरंट कॉलेजेस. IT ABCDE 20%. ओके, डायरेक्ट सिंपल डेटा आहे. इफ द डिफरन्स बिटवीन IT इन A and E 60, A आणि E, A म्हणजे 20, E म्हणजे काय 25, म्हणजे 5च्या आम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे 60, अँड द नंबर ऑफ द HR एम्प्लॉईज इन B इज 210. B मध्ये HR मध्ये 210 आहे. ओके, HR मधले 210 आहे. देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द HR IT इन B. आता आपल्याला 15ची किंमत काढायची आहे. 15ची किंमत जर काढली तर ती 180 येते. डिफरन्स आम्हाला 30 येतोय. चला पुढचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हणण्यात आलंय, इफ द नंबर ऑफ द HR इन A इज 50% मोर दॅन द IT कंपनी इन A. ओके, A मध्ये आता किती आहे, 20% आहे. याच्यापेक्षा 50% जास्त म्हणजे 30% असणार आहे. नंतर काय म्हटलंय, नंबर ऑफ द HR कंपनी A इज 90. ओके, 30%ची किंमत आम्हाला 90 देण्यात आलेली आहे. देन द टोटल ऑफ द IT इन D आणि E टुगेदर, D आणि E टुगेदर हे सुद्धा 30 येत आहे, म्हणजे व्हॅल्यू 90च पाहिजे. याची सुद्धा व्हॅल्यू आम्हाला 90च पाहिजे. चलो 7 नेक्स्ट. पुढे काय देण्यात आलेलं आहे, पुढे म्हटलंय द नंबर ऑफ द IT एम्प्लॉईज इन C and E इज व्हॉट पर्सेंट मोर दॅन IT इन ABD. C and E, C and E. C म्हणजे कोणतं आहे, हे आहे. E म्हणजे कोणतं आहे, 35. या दोघांची बेरीज 60 येते. हे जर 60 असेल तर उरलेलं 40 असेल. 20 ने जास्त आहे, 40 वर 20 जास्त म्हणजे 50%, 50%. चलो नेक्स्ट क्वेश्चन. पुढे, इफ द सम ऑफ द IT एम्प्लॉईज इन A and C टुगेदर इज 198. A आणि C 198. A म्हणजे 20 आणि C म्हणजे 15. चला ठीक आहे, A and C म्हणजे 35, सॉरी, हे आम्हाला भेटतंय 55. 55ची व्हॅल्यू आम्हाला दिली 198. व्हॉट इज द ॲव्हरेज नंबर IT BDE. ठीक आहे, BDE हे 55 येतं, ते उरलेले 45 आहे. ॲव्हरेज म्हणजे किती, 15 येतं. 11 ने भाग द्या, 11 5 55, 11 1 11, 11 8 88. हे जर केलं हे तर 3, 8 3 54, 54 इज द राईट आन्सर. चलो नेक्स्ट क्वेश्चन. पुढे चलूया. द नंबर ऑफ द HR एम्प्लॉईज इन B इज 80, विच इज 25% ऑफ द सम ऑफ द HR इन ऑल कंपनीज टुगेदर. 25% जर 80 असेल, 100% किती असणार आहे, 4 पट करा, हे तर 320. देन व्हॉट इज द नंबर ऑफ द IT एम्प्लॉईज इन B. देन लेस दॅन, ठीक आहे, 80 विच इज 25% HR कंपनी टुगेदर, विच इज 80 लेस दॅन द IT एम्प्लॉईज. ओके, IT एम्प्लॉईज किती असणार मग, 400 असणार आहे. देन व्हॉट इज द नंबर ऑफ द IT एम्प्लॉईज इन B. आता B मध्ये किती आहे, 15, 15 चौक 60, 15 चौक 60, 60 पाहिजे. चलो 7 नेक्स्ट. चला हे प्रश्न झाले, हे झालं होतं. चला पुढे काय आहे, पुढे काही आहे का भैया. चला इथे आम्हाला काय दिसतंय, आता इथे आम्हाला दिसतं आहे कमर्शियलचे क्वेश्चन्स आहे पप्पा. कोणता आहे, इन्कम ऑफ ANB. ओके ठीक आहे, याला सॉल्व्ह करता येईल. इथे म्हटलं इन्कम ऑफ ANB इज 5:4 अँड द रेशो ऑफ द एक्सपेंडिचर ऑफ ANB 3:2.
5:4 दिलेलं आहे, 3:2 दिलेलं आहे. सेव्हिंग ऑफ ए एन बी 2000 आणि 4500. ओके, चिल्लर आहे 2000, 4500. तर विचारलं व्हॉट इज डिफरन्स बिटवीन इन्कम ऑफ ए, एकचा डिफरन्स आहे. 4 त्रिक 12, 5 दुणे 10, 2. हे तर तुम्हाला 13,500 आणि हे तर आम्हाला 4000. 13,500 आणि 4000, 9,500. 2ची किंमत 9,500, तर एकाची किंमत किती येणार? 4,750. 4750, 4750. यस. चलो नेक्स्ट क्वेश्चन. पुढच्या याच्यात काय म्हणण्यात आलेलं आहे? अ ट्रेन 300 मीटर लॉंग टनल इन 36 सेकंड. ओके, पुढे काय म्हणण्यात आलंय? अँड द सेम ट्रेन क्रॉसेस पोल इन 18 सेकंड. बघा 36 सेकंदात टनलला क्रॉस करतोय, म्हणजे स्वतःला 18 तर टनलला सुद्धा 18 सेकंड. व्हॉट इज द लेंथ ऑफ ट्रेन? जी टनलची आहे तीच ट्रेनची असणार आहे. 18 सेकंदात क्रॉस करतोय 300 मीटर. याला सॉल्व्ह करायची पण गरज नव्हती. चलो इथं आम्हाला काय दिसतंय? DI दिसतंय. काय म्हणण्यात आलं एकदा बघूया. DI मध्ये द गिवन टेबल शोज द नंबर ऑफ द स्टुडंट, रेशिओ ऑफ द नंबर ऑफ बॉयज अँड गर्ल्स ABCDEF. ओके, 800 याचं 16 पट आहे. 600, 3, 200 आहे. हे 12.5, 125 आहे. हे आम्हाला किती दिसतंय? 100 पट आहे. हे तर 8, 8 सकाळी 60 आहे. हे तर 9, 9 8 मात्र 80 आहे. व्हॉट इज द रेशिओ ऑफ द नंबर ऑफ द गर्ल्स फ्रॉम ए मधले गर्ल्स म्हणजे किती आहे? 5, 16 पट आहे. 16 दुणे 32, हे तर 320. अँड नंबर ऑफ द गर्ल्स फ्रॉम ई मधले गर्ल्स आम्हाला दिसतंय हे 8 आहे. 8 सकाळी 60, हे तर 180. 320 आणि 180, 16 आणि 9 ऑप्शन मध्ये आहे का भैया? आहे ना भैया? आलं ना रे उत्तर. चलो आगे चलते बेटा. आता पुढे काय म्हणण्यात आलं? व्हॉट इज ॲव्हरेज नंबर ऑफ बॉयज फ्रॉम ऑल द कॉलेज एक्सक्लुडिंग F. ओके, ॲव्हरेज नंबर ऑफ बॉयज म्हटलं 800, 16 त्रिक 48, हे तर 480 प्लस 300 डबल आहे. हे येणार आहे आम्हाला 400. यानंतर हे आहे 8, 8 म्हणजे 8 म्हणजे 1000, 12.5 म्हणजे 62.5, 625. यानंतर आम्हाला काय देण्यात आलेलं आहे? 300. हे तर डायरेक्ट आम्हाला 300 आणि पुढं 8, 6 पट आहे. हे तर आम्हाला पुन्हा 300. आता जर केलं 4 आणि 4 8, 8 8 आणि 6 14, 14 आणि हे 6 20, 14 आणि 6 20 बरोबर आहे. आणि हे वरचे किती? 105. 2105 डिवाइड बाय 5, 5 चोक 20, 5 10, 5 1 5, 421. 421, 421, 421. द नंबर ऑफ द गर्ल्स इन सी अप्रॉक्सिमेटली व्हॉट पर्सेंट टोटल ऑफ द स्टुडंट फ्रॉम F. नंबर ऑफ गर्ल्स फ्रॉम सी मधले गर्ल्स किती आहेत? हे आता 375. अप्रॉक्सिमेटली व्हॉट पर्सेंट टोटल नंबर ऑफ स्टुडंट? टोटल 720. 720चा हाफ किती येतं? 360. हाफ पेक्षा थोडंसं जास्त. कितीचा फरक आहे? 15चा फरक आहे. हाफ पेक्षा 2 ते 3% जास्त. तर अप्रॉक्सिमेटली म्हटलं तर 52% आपण घेऊ शकतो डायरेक्टली. नेक्स्ट पुढे काय म्हटलं? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ द गर्ल्स फ्रॉम B and C टुगेदर टू द नंबर ऑफ द गर्ल्स फ्रॉम E and F टुगेदर. ओके, B आणि C मध्ये असलेले गर्ल्स, बी मध्ये असलेले गर्ल्स किती होते? हे तर आम्हाला 200. C मध्ये असलेले गर्ल्स किती होतं? 375. आता E आणि F मध्ये असलेले गर्ल्स, E मध्ये असलेले गर्ल्स 6 पट आहे म्हणजे येतं 180 आणि F मध्ये असलेले गर्ल्स 8 पट आहे. हे तर आम्हाला 320. आता 320 आणि या दोघांचा फरक जर पाहिला, हा आम्हाला इथं दिसतोय 55 आणि हे आम्हाला इथं भेटतोय 20 आणि टोटल आम्हाला डिफरन्स येतोय 75. 7 नेक्स्ट. चला पुढे काय म्हणण्यात आलंय? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द ॲव्हरेज नंबर ऑफ द बॉयज ABE टुगेदर, ॲव्हरेज नंबर ऑफ द गर्ल्स BEF टुगेदर. ठीक आहे, याला कॅल्क्युलेशनला वेळ जाईल बाबा, नको. चला पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय? पाईप ABC fill the tank in 12, 15 and 10 hours respectively. All the pipes are open simultaneously. After 2 hours pipe is closed. ओके, जर मी याला 60 म्हटलं, हे तर 5, हे तर 4, हे तर 6. नंतर काय म्हटलंय? ऑल आर ओपन म्हणजे 6 आणि 4 15, 15 गुणिले 2 म्हणजे 30 एवढं काम झालेलं आहे. किती तास? 2 तासामध्ये. BNC रिमेनिंग टँक. आता BNC म्हणजे किती? हे तर 10, उरलेले 30, 10च्या स्पीडनं हे 3 तास. तर विचारलं काय? हाऊ मेनी आवर्स रिक्वायर्ड टू फिल द टँक? 3 आणि 2 5, टोटल मिळून 5 तास. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. पुढे काय म्हणण्यात आलेलं आहे? हरी इन्व्हेस्ट 8,000 इन अ सिम्पल इंटरेस्ट ऑफ 4 year फॉर काय? 4 years. आफ्टर 4 years अमाऊंट बिकम 13,760. 8,000 13,760 म्हणजे 5,760 एवढा इंटरेस्ट कमवला. किती वर्षामध्ये? 4 वर्षामध्ये. ओके, जर 4 वर्षामध्ये कमवला, याचा अर्थ एका वर्षाला किती? 4 × 4, 4 × 16, 4 × 16 1440. कितीचे येणे? 8,000 म्हणजे 18,144. रेट ऑफ इंटरेस्ट 18 आहे. इफ द रेट ऑफ इंटरेस्ट इन्क्रीज बाय 2%, म्हणजे आता रेट ऑफ इंटरेस्ट 20 असणार. व्हॉट विल द अमाऊंट ॲट द एंड ऑफ द 2 years? ओके, म्हणजे किती? 20 दुणे 40, 40%, 8 चोक 32 किंवा 40% जर म्हटलं 140, 14 16 14 8 12 आहे का? ओके, आहे का रे बाबा? आहे 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 आहे. चलो नेक्स्ट.
पुढे काय म्हणण्यात आलेलं आहे, 14 स्टुडंट इन क्लास वेट ऑफ x kg आफ्टर न्यू स्टुडंट जॉइन वेट ऑफ 48, देन द ॲव्हरेज 14 स्टुडंट इन क्लास ॲव्हरेज वेट ऑफ x, 14 जण आहेत, ॲव्हरेज x आहे. आफ्टर 1 स्टुडंट इज जॉइन इन द क्लास वेट 48, ॲव्हरेज इज इन्क्रीज बाय 2, म्हणजे 15 जणांची ॲव्हरेज असणार x + 2. आता बघा हे किती वाढलं, 1 x + 2 प्लस हे सुद्धा 2 ने वाढले, 14 2 28 इज इक्वल टू 48. म्हणजे मला x ची किंमत किती भेटते, हे 20, 20 मधून अजून 2 गेले, हे भेटतंय 18. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. द राईट आन्सर शुड बी 18. चलो 7 नेक्स्ट. द रेशो ऑफ द सेलिंग प्राइस अँड चला टाइम संपलाय, 10 सेकंड बाकी है. चलो और कुछ बाकी है भैया. द रेशो ऑफ द सेलिंग प्राइस ऑफ द वॉच टू द मार्क. ओके चला बघूया काय झालेलं आहे भैया. सेक्शनल टेस्ट आपण दिली होती. सेक्शनल टेस्ट मधली ही इझी टू मॉडरेट लेवलची होती. रिझल्ट चेक करूया काय आलेला आहे. यस, एकही उत्तर चुकलेलं नाहीये. तर 31 पैकी 31 आहे स्कोर आलेला. 100% ॲक्युरेसी आहे 20 मिनिटामध्ये. 1 मिनिट 49 सेकंद हे एवढे माझी वेस्ट झाली आहे. ठीक आहे. युटिलाइज टाइम 18 मिनिट 11 सेकंद आहे. स्किप 9 झालेले आहेत. ठीक आहे. ओव्हरऑल सगळे व्यवस्थित आहे. ओव्हरऑल सगळे व्यवस्थित आहे. ठीक आहे. तुम्हाला जर टेस्टमधून काही ऑब्झर्व झालं असेल की नेमकं कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता येईल तर तुम्ही याला नक्की व्यवस्थित सॉल्व्ह करू शकता. मित्रांनो पहा, आता याच्यामध्ये थोडं महत्वाची गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो. ठीक आहे. सगळ्यांनी समोर पहा, मला काय सांगायचं आहे. ज्यावेळेस मी आपण अनालिसिस करूया. ज्यावेळेस मी क्वेश्चन सिलेक्ट केले किंवा सॉल्व्ह करायला सुरुवात केली, यामध्ये काय काय गोष्टी महत्वाच्या होत्या. रँक पण ठीकठाक आहे. रँक आहे 376, 39,332 पैकी. ठीक आहे, चांगला रँक आहे, काही वाईट नाहीये. पर्सेंटाईल 99.05 आहे. दॅट्स गुड. ठीक आहे. आता पहा, एक महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल तर मी आपले सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन्स युनिट प्लेसने जरा बऱ्यापैकी सॉल्व्ह केले. सिम्प्लिफिकेशनचे प्रश्न युनिट प्लेसने बऱ्यापैकी उडवलेले आहे. ओके. आणि या सिम्प्लिफिकेशनमध्ये महत्वाची गोष्ट जर पाहिली, मी रिस्क कमी घेतली कारण मला ॲक्युरेसी पण मेंटेन ठेवायची होती. मला ॲक्युरेसी देखील मेंटेन ठेवायची होती. त्यामुळे जिथं 100% युनिट प्लेसने जाता येत होतं मीच जात होतो. आणि जिथे मला फास्ट आन्सर पाहिजे होतं तिथं मी फास्ट आन्सर काढायचा प्रयत्न केलाय. म्हणजे इन शॉर्ट बऱ्यापैकी जर वेळ कुठे गेला असेल माझा तर या नंबर सीला नव्हता गेला. इथे अडकलो होतो, इथे अडकलो होतो, इथे अडकलो होतो. राईट का दुसरी होती? हा, या इथं अडकलो होतो आपण. याचं लॉजिक पहा. 1 क्यूब + 12, 2 क्यूब + 12, 3 क्यूब + 12. ओके, कॉम्प्लिकेट होतं, काय अवघड नाही होतं. आता टाइम किती स्पेंड केलाय. आता या ठिकाणी बघा, इझी लेवलचा क्वेश्चन होता. 56 सेकंड स्पेंड केले. पुढे 19 सेकंड स्पेंड केले. 34, 30. DI ला जरा वेळ लागतो बरं का. 41, 27, 20, 38, 35. त्यानंतर सिम्प्लिफिकेशन 41, 33, 40, 27. 1 मिनिट 8 सेकंड. इथे जरा गडबड झाली होती माझी. ठीक आहे. 23 सेकंड, 21 सेकंड, 39, 34, 37, 51, 20 सेकंड. हे सगळे पटपट सॉल्व्ह करण्याजोगे होते. ठीक आहे. म्हणजे ओव्हरऑल जर पाहिलं तर बऱ्यापैकी वेळ लागला आहे DI ला. आणि सिम्प्लिफिकेशनच्या एका क्वेश्चनला मी 1 मिनिटाच्या वर घेतलाय. ठीक आहे. याला सुद्धा मी 50 सेकंड घेतलेले होते. याला 34. ठीक आहे. ओव्हरऑल सगळं चांगलं होतं. तर अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलं असेल. पहिल्यांदा स्पीड तुम्हाला ठेवायची आहे. फक्त स्पीड ठेवून चालणार नाही बाळांनो. स्पीड सोबत तुम्हाला ॲक्युरेसी देखील तेवढीच महत्वाची आहे. तर सेकंड टेस्टला मी सुद्धा घेऊन येणार आहे. यानंतर रॅन्डम टेस्ट मी तुमच्या समोर देणार. ठीक आहे. आपण कोणतीही तुम्ही ज्यावेळेस टेस्ट सांगणार ती टेस्ट मी तुमच्यासमोर घेऊन येणार. तर ही होती आपली आजची सेक्शनल मॉक टेस्ट. एवढंच एक लक्षात घ्या, ॲक्युरेसी आणि स्पीड याचा तुम्हाला बॅलन्स ठेवायचा आहे. भेटूया आपण नेक्स्ट टेस्टमध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय. लव्ह यू ऑल.